कंत्राटदार हर्षल पाटील आत्महत्येप्रकरणी गुलाबराव पाटलांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत यांनी केलेली आहे। आत्महत्येबाबत गुलाबरावांचं विधान हे बेजबाबदारपणाचं होतं। मंत्र्यांनी भान ठेवून बोललं पाहिजे असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय। कंत्राटदार हर्षल पाटील आत्महत्येप्रकरणी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी आता सत्ताधारी आमदार सदाभाऊ खोत यांनी केलेली आहे। हर्षल पाटील यांच्या आत्महत्येबाबत गुलाबराव पाटलांनी केलेलं विधान हे बेजबाबदारपणाचं असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय। तसंच जलजीवन मिशन योजनेच्या 1.5 कोटींच्या थकीत बिलामुळे कंत्राटदार असणाऱ्या सांगलीच्या हर्षल पाटील यानं आत्महत्या केली होती आणि त्यावरून आता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी हर्षल पाटील हा कंत्राटदार नसल्याचं विधान केलं होतं। आता गुलाबराव पाटलांच्या विधानावरून सत्ताधारी आमदार असणाऱ्या सदाभाऊ खोत यांनीच गुलाबराव पाटील यांचा राजीनामा मागितलेला आहे। मुळामध्ये काही ठिकाणची बिलं त्यांना मिळालेली नव्हती आणि त्यामुळे इतर देणी आणि डिप्रेशनमध्ये येऊन या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे। गुलाबराव पाटील साहेबांनी खरं बघितलं तर सब कॉन्ट्रॅक्ट हे संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत, त्याचा पूर्ण आढावा आणि अभ्यास करायला पाहिजे होता। अशा पद्धतीनं बेजबाबदारपणानं बोलणं योग्य आहे असं मला वाटत नाही। आपण त्या खात्याला मंत्री म्हणून काम करत असताना नेमकं खात्यामध्ये कामकाज कसं चाललंय याचा अभ्यास त्या मंत्र्याला असणं अत्यंत गरजेचं आहे। आणि असं बेजबाबदारपणानं वक्तव्य करणं म्हणजे खऱ्या अर्थानं नव तरुण पिढीला नाउमेद करण्यातला प्रकार आहे आणि त्यांनी खरोखर राजीनामा दिला पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका आहे।